लातूर लांबजना पाटी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी। औसा मतदारसंघात विविध विकास कामांची पाहणी। आशियाई विकास बँक आणि केंद्र शासनाच्या सहाय्यातून लातूर, कव्हा, जमालपूर, हसेगाववाडी, अपचुंदा, जावळी ते लांबजना पाटी या 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम वेगाने सुरू आहे। पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लांबजना पाटी येथे या कामाची पाहणी केली। यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, गणेश क्षीरसागर आणि उपअभियंता रोहन जाधव उपस्थित होते। या रस्त्याच्या रुंदीकरण, माती भराव, खडीकरण, मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी 165 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। लातूर येथून निलंगा, किल्लारी आणि उमरगाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरला असून यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल। कामाची गती पाहता हा रस्ता विहित मुदतीत पूर्वी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल असा विश्वास पालकमंत्री भोसले यांनी व्यक्त केला। लातूर ते लांबजना पाटी मार्गाच्या काँक्रिटीकरणानंतर नागरिकांना औसा येथे न येता थेट निलंगा आणि किल्लारीला जाता येणार आहे। याशिवाय उमरगा ते औसा मार्गाचं चौपदरीकरण आणि पुढील 10 वर्षात प्रत्येक गावात सिमेंट रस्ते निर्माण करण्याचा मानस आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला। पाहणीवेळी रस्त्याच्या कामावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली। उपअभियंता रोहन जाधव यांनी कामाचा तपशील सादर केला। प्रारंभी पालकमंत्री श्री भोसले यांनी लांबजना पाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी औसा मतदारसंघातील तांबरवाडी गावास भेट दिली। यावेळी त्यांनी क्षेत्रस्थ जनजीवन मिशन विहीर आणि बिहार पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेली वृक्ष लागवड इत्यादी विकास कामांची पाहणी केली, तसेच येथील ग्रामस्थांशी संवाद साधला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.